गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सईनं गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना. पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना, तर निलेश घायवळची 40 ठिकाणी प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर. घायवळच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र पुणे पोलिसांच्या हाती. सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घायवळ विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते. शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळनं माझ्याकडे अर्ज केला होता. शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं ट्विट. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आज पत्रकार परिषद घेणार. सचिन घायवळला मिळालेल्या शस्त्र परवान्यावर परब बोलण्याची शक्यता. मंत्रिपदाचा गैरवापर करून डान्स बार काढून लोकांचे पैसे लुटले. ठाकरे गटाच्या शरद कोळी यांचा योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल. योगेश कदम यांची मंत्रिपदातून हकालपट्टी करा, शरद कोळी यांची मागणी. सचिन घायवळ प्रकरणामध्ये योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांची मागणी. शस्त्र परवान्यासाठी विशेष शिफारस देणं कितपत योग्य, अंधारेंचा सवाल. शस्त्र परवाना देताना कुठल्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो. आयुक्त आणि कलेक्टर कार्यालयामधून शस्त्र परवाना दिला जातो. आम्ही अनेकांची शिफारस करतो, पण तपासण्याचं काम आयुक्तांचं. घायवळच्या शस्त्र परवान्यावरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधील समीर पाटीलचे गुंड निलेश घायवळशी संबंध. फोटो दाखवत रवींद्र धंगेकरांचा मोठा दावा. घायवळ परदेशात पळाल्यावरून धंगेकरांचा चंद्रकांत दादांवर आरोप. अजित पवारांनी साप पाळलेत. मराठ्यांच्या विरोधात त्यांच्या पक्षाचे नेते काम करतात. मनोज जरांगेंचा हल्लाबोल, तर भुजबळांवर खूप वाईट दिवस येणार असल्याचंही वक्तव्य. मनोज जरांगेंना काही कामधंदा नाही. जरांगेंचं शिक्षण काय, त्यांना काय माहिती नाही. मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलाय. जरांगेंच्या टीकेवर छगन भुजबळांचं उत्तर. जरांगेंची बुद्धी तशीच वृत्ती. जरांगे लहान वयातील बाल्या. राहुल गांधींच्या टीकेवरून विजय वडेट्टीवारांचा जरांगेंवर टीकास्त्र. रिक्षा चालकाच्या कुटुंबानं वेगवेगळ्या रक्कम मागितल्याचा गौतमी पाटीलचा आरोप. गौतमीच्या कारनं रिक्षाला धडक दिल्याच्या प्रकरणामध्ये ट्विस्ट. तर अपघाताच्या वेळेला गाडीमध्ये नव्हते, ट्रोल करणं थांबवा, गौतमीचं आवाहन. तर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचं वाईट वाटलं, अशी प्रतिक्रिया. गौतमीचा मानलेला भाऊ नक्की कोण? गौतमीच्या कोणत्याही भावाकडून आम्हाला मदतीचा हात आला नाही. गौतमीच्या आरोपानंतर अपघातग्रस्त मरगळींची मुलगी अपर्णा मरगळींचा सवाल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण. बुलेट ट्रेन, मेट्रो, वॉटर टॅक्सीने विमानतळ जोडलं जाणार. तर मुंबई मेट्रो 3च्या वरळी ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे उद्घाटन. आरे ते कफ परेड अंतर तासाभरामध्ये गाठता येणार. मुंबईवरील हल्ल्यानंतर सैन्य पाकवर हल्ल्यासाठी तयार होतं. त्यावेळेला दुसऱ्या देशाच्या दबावाखाली येत काँग्रेसनं सैन्याला रोखलं. मोठा दावा करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई वन ॲप लॉन्च. सर्व ट्रान्सपोर्टेशन एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध. आता एकाच तिकिटावरून मेट्रो, मोनो, बस, वॉटर टॅक्सीमधून प्रवास करता येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती.